तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत कांदा आणि लसूणची झणझणीत अशी कोल्हापुरी तिखट। आपण पांढरी मिरची अर्धा किलो घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही लाल काश्मीरी पाव किलो घेतलेली आहे आणि ही बेडगी मिरची आपली ही पण पाव किलो घेतलेली आहे। असं आपलं 1 किलोचं प्रमाण आहे। आपण मिरच्या अशा कडक एकदम उन्हात वाळवलेल्या आहेत, बघू शकता आवाज मिरचीचा। हे सुद्धा असा आवाज यायला पाहिजे, असा आवाज एकदम यायला पाहिजे। कडकडीत अशा वाळवलेल्या आहेत। आता आपण ह्याला भाजून घेऊया तेलात। आपण आता तेल थोडंसं टाकायचं आणि मिरच्या सगळ्या आपण भाजून घ्यायच्या आहेत। थोडं अगदी हलकं तेल टाकते मी आणि सुरुवातीला ही काश्मीरी मिरची भाजून घेऊया। थोडी थोडी करून भाजायची, बघू शकताय एकदम छान कडकडीत वाळलेल्या आपल्या मिरच्या। वाळवायच्या मिरच्या उन्हात छान, म्हणजे आपली वर्षभर छान टिकते मिरची आणि मिरचीला कलर सुद्धा छान येतो। मिरच्या आपण नेहमी भाजूनच घ्यायच्या, म्हणजे आपल्या भाजीला छानसा कलर पण येतो आणि शिवाय छान टिकते आपली चटणी। आणि जर तुम्ही मिरच्या नाही भाजून घेतल्या तर आपल्या भाजीला लाल कलर येत नाही आपल्या चटणीला। आता मी सगळ्या मिरच्या भाजून घेते एवढ्या। थोडे थोडी तेल टाकून मगच भाजून घ्यायच्या। तेल टाकायचं म्हणजे कलर छान येतो। मी आता इथं सगळ्या मिरच्या भाजून घेत आहे। आपल्या इथं सगळ्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत। गॅस आपण बंद केलेला आहे। आता आपल्या मिरच्या तरी भाजून झालेल्या आहेत सगळ्या। आता आपण धने घेणार आहोत। तर धने घेताना आपण नेहमी असे हिरवे बघून धने घ्यायचे आपल्या चटणीसाठी। हे धने अतिशय चांगले असतात आणि नवीन असतात। आणि दुसरी गोष्ट की ह्याचा स्मेल सुद्धा खूप छान येतो। पिवळे धने हे जुने असतात, तर हे हिरवे कलरचे धने घ्यायचे बाजारात। हे पाव किलो घेतलेले आहेत आपण। आता हे भाजून घ्यायचे। तर आपल्या ह्या मिरच्या तिन्ही पण भाजून झालेल्या आहेत छानशा अशा। तर ह्या आपल्याला आता थोड्याशा थंड झाल्या की प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून ठेवायचं, कारण परत हवेत ठेवल्या तर त्या मऊ पडतात अशा। तर प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून ठेवायच्या तिन्ही मिरच्या। आणि आता आपले धने भाजून झालेले आहेत, बघू शकता हे असे भाजायचे। तर काढून घेऊया आता। आता आपण धने काढून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण बाकीचं साहित्य बघूया। चटणीला लागणारे दुसरं साहित्य बघूया। हे आहे तीळ, सफेद तीळ अर्धा पाव, त्याच्यानंतर जिरा अर्धा पाव, जायफळ 1 आहे, त्याच्यानंतर खोबरा 1 पाव, कांदा अर्धा किलो, मीठ आहे अर्धा किलो, लसूण अर्धा पाव, त्याच्यानंतर त्रिफळ आहे 20 ग्रॅम, मिरं 20 ग्रॅम, त्याच्यानंतर हे मोहरी आहे 20 ग्रॅम, हे शहाजीर आहे 20 ग्रॅम, तमालपत्र आहे 20 ग्रॅम, त्याच्यानंतर ही बडीशोप आहे 20 ग्रॅम, हे लवंग 20 ग्रॅम, दगडी फूल 20 ग्रॅम, मेथी 20 ग्रॅम, स्टार फूल 20 ग्रॅम, त्याच्यानंतर हळकुंड आहे हे 15 ग्रॅम घेतलेलं आहे मी, खसखस आहे 10 ग्रॅम, त्याच्यानंतर ओवा 10 ग्रॅम, हिरवे वेलची 10 ग्रॅम, 10 ग्रॅम घेतलेले हे 2
फुल बसलेले आहे तेवढे. त्याच्यानंतर मोठी इलायची 20 ग्रॅम, सुंठ आहे 10 ग्रॅम आणि दालचिनी 20 ग्रॅम. एवढं आपल्याला हे सगळं साहित्य, आता हे जे कोरडं साहित्य आहे ते हे भाजायचंय. तर सुरुवातीला आपल्याला कांदा तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि लसूण सोलून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा खोबरं बारीक तुकडे करून घ्यायचे. तर आपण ह्याची आता तयारी करूया. खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आता कढई गरम झालेली आहे. आता आपण जिरा भाजून घेऊ. जिरं छानसं भाजून घ्यायचं. छान भाजून झालेलं आहे, तडतड करत आहे. तर आता आपण खाली उतरून घेऊया. आता तीळ भाजून घेऊया. तीळ भाजायला घेऊया. तीळ सुद्धा आपण छान भाजून घ्यायचं व्यवस्थित. तीळ सुद्धा आपले भाजून झालेले आहेत. आपण काढून घेऊया. तमालपत्र भाजून घेतो. ह्या वस्तू आपण घेतलेल्या सगळ्या कडकडीत उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत. आता हे तमालपत्र सुद्धा काढून घेऊया. थोडस तेल टाकून घ्यायचं आणि ह्या वस्तू भाजून घ्यायच्या. सुरुवातीला आपण दालचिनी भाजून घेऊया. फोडून दालचिनी सुद्धा झालेली आहे. आपण काढून घेऊया. आता मिरं भाजून घेऊया. अगदी 3-4 मिनिटासाठी भाजून घ्यायचं, पण चांगले भाजले पाहिजे. आपले मिरे सुद्धा झालेले आहेत. आपण काढून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला स्टार फूल टाकायचंय. ते सुद्धा भाजून घ्यायचं छान. आपल्याला जर नॉनव्हेज करायचं असलं तर ह्याच्याने छानशी भाजी होते. ही कांदा लसूणची चटणी अतिशय छान असते. तुम्ही एखादा जरी चमचा भाजीत कुठल्याही घातला तरी ते बाकी वरतून जास्त काही टाकायला लागत नाही. अगदी भाजी चमचमीत होते, झणझणीत अशी. आपलं स्टार फूल सुद्धा झालेलं आहे. आपण आता काढून घेऊया. आपण मोठी वेलची टाकूया आणि त्याच्यासोबत लवंग सुद्धा टाकून घेऊया. भाजूया छानसं. लवंग आणि मोठी वेलची काढून घेऊया. आता बडीशेप टाकूया. त्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या पटकन काढायच्या लगेच. बडीशेप सुद्धा आपली झालेली आहे. आपण काढून घेऊया.
आता आपण थोडस परत तेल टाकू. त्रिफळा भाजून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण जावित्री टाकू. एक 2-3 मिनिटासाठी भाजायचं. आपलं हे सुद्धा भाजून झालेलं आहे, बघू शकताय. आता काढून घेऊया. हळकुंड भाजून घेऊया. हळकुंड सुद्धा झालेला आहे. ही माझी क्वांटिटी कमी आहे, आपली 1 किलोची आहे, त्याच्यामुळं मी तीळ सुद्धा ह्याच्यातच भाजून ठेवले. जर तुम्हाला जास्तच करायची असेल चटणी तर तीळ थोडस बाजूलाच हे करायचं, कारण ते जास्त फुटताना बारीक होत नाही. मग आता आपण जायफळ आणि सुंठ टाकूया. मी तर जायफळ अख्खच टाकलंय. वाजवून बघायचं, जायफळ घेताना वाजवून बघायचं. कधी कधी आत खराब असतं, घेताना चांगल्या दुकानातूनच घ्यायचं आणि वाजवून बघायचं. आता आपलं जायफळ सुद्धा आणि सुंठ सुद्धा झालेले आहे. आता ग्रीन इलायची आणि मेथी. प्रमाण जास्तीचं असलं 5-6 किलोचं तर थोडं सेपरेट भाजायच्या वस्तू. आता आपले हे छोटे छोटे तर काही वस्तू छोट्या छोट्या वस्तूंबरोबर भाजून घ्यायच्या, म्हणजे आपलं काम पण पटपट आवरतंय. आपण लगेचच काढून घेऊया. मेथी जास्त पण मेथीला भाजायचं नाही, मग ते भाजी कडवट होते. आपण मोहरी भाजायला घेऊया. मी मोहरी सोबत ओवा पण टाकते. आता मोहरी आणि ओवा आपण काढून घेऊया. आता आपण शहाजिरे, त्याच्यानंतर दगडी फूल आणि खसखस हे एकाच वेळेला सगळं भाजून घेऊया, म्हणजे आपली खसखस आहे ती चटचट उडत नाही इकडं तिकडं. तर आपण असं हे तिन्ही पण एकत्र भाजून घेऊया, नाहीतर एकदम नुसतीच खसखस भाजली की ती बाहेर येते कढईच्या. आता हे आपलं झालेलं आहे भाजून. खसखस सुद्धा तुम्ही आवाज बघू शकताय आणि स्मेल सुद्धा अगदी छान आपल्या मसाल्याचा यायला लागलेला आहे भाजलेला. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि आता आपल्याला लास्टला खोबरं भाजून घेऊया. खोबरं आपण भाजून घेऊया. गॅस स्लो करून बारीक
लो गॅसवर आपण छानसं भाजून घ्यायचं खोबरं. भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि आता खोबरं आपला काढून घेऊया. आणि हा आपला मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा. आणि आता आपण कांदे चिरायला घेऊया. अर्धा किलो कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे. आता आपण ह्याला तळून घेऊया. बघू शकता इथं लसूण सुद्धा आपला सोलून झालेला आहे. आता आपण लसूण आणि खोबरा एकत्र ठेवूया. बघू शकता इथं आपल्या ह्या 3 प्रकारच्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आणि थंड पण झालेल्या आहेत. आपण प्लास्टिक मध्ये ठेवायच्या कारण त्या कुरकुरीत राहतात. आपल्याला आता डंकावर कुटायला न्यायचंय. मग कांदा सुद्धा माझा झालेला आहे. त्याच्यानंतर हे खोबरं असं सगळं आपण आता मीठ तेवढं आपण तिथं डंकावर घेणार आहोत, मोठं मीठ. तर आपण आता हे डंकावर नेऊन बारीक करून आणणार आहोत. बघू शकताय आपण डंकावर कुटून आणलेली आहे ही चटणी लाल अशी एकदम. तर आता आपण परातीत काढून घेऊया. कांदा आणि लसूणची झणझणीत अशी कोल्हापुरी मसाला. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.